नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज दीप अमावस्या म्हणून आज सकाळी सकाळी सर्व कामे लवकर आवरावी म्हणून सकाळी 6 वाजताच उठले। उठल्यानंतर नेहमीचंच काम ते म्हणजे दार झाडायचं, पाण्यानं पुसून घ्यायचं। म्हणूनच म्हणलं एखाद्या दिवशी काहीतरी स्पेशल असेल तेव्हा माझं रुटीन कसं असतं हे तुमच्याशी शेअर करावं। म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। दार झाडते वेळी नेहमी मला गावाकडच्या घराची आठवण येते। म्हणजे तिथे दार झाडायचं म्हणजे कमीत कमी अर्धा तास तर हमखास लागतोच, पण इथे तसं काहीही नाही। अगदी 1 ते 2 मिनिटाच्या वेळामध्ये सर्व कामे होतात। त्यानंतर मी स्वतःचं आवरलं व गॅसवर बटाटे आणि भात शिजत घातला। तोपर्यंत म्हणलं देवपूजा करून घ्यावी, आज देवही घासायचे होते म्हणून पटकन देवपूजा करायला घेतली। कारण आज देवपूजेला भरपूर असा वेळ लागणार होता। म्हणलं तोपर्यंत भात आणि बटाटे दोन्हीही शिजतील। अशी 1-2 कामे केली की आपला वेळही वाचतो आणि कामही लवकर आवरतं। सकाळच्या काही गडबडीमध्ये याच पद्धतीने मी नेहमी काम करत असते, म्हणून माझं कामही लवकर होतं आणि वेळही वाचतो। इथे या उतरंड्यांमध्ये मी तांदूळ भरून ठेवते। तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि तुम्ही यामध्ये काय भरून ठेवता हेही मला कमेंट करून सांगा। संपूर्ण देवारा काढून घेतलेला आहे। आता याला मी छान स्वच्छ करणार। देवाच्या खालची जागा ही छान पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायची। अशी निवांत देवपूजा केली की मन अगदी प्रसन्न होतं व छान नीटनेटकंही दिसतं। या उतरंड्यांमधील जे भरून ठेवलेलं धान्य असतं ते सारखं सारखं बदलायचं नसतं, म्हणून मी अशा कोणत्या तरी स्पेशल दिवशी बदलत असते। सणावाराला म्हणा किंवा चांगल्या कोणत्याही दिवशी यातले धान्य बदलून घेत असते। इथे छान स्वच्छ करून झालेलं आहे। आता जसे होते तसा मी देवारा ठेवलेला आहे। यावरचा कापडही बदलून घेतलेला आहे। आता देव घासून झालेले आहेत। जर तुम्हाला माझे असे डेली रुटीनचे व्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे व्हिडिओज पाहायला आवडतात का नाही, म्हणजे मी असेच व्हिडिओ नेहमी बनवत जाईल। जेव्हा देव घासून देवपूजा करायची असते तेव्हा मी थोडंसं लवकरच उठते, म्हणजे सकाळी सकाळी छान देवपूजाही करून होते आणि डेली जे काम असतात तेही वेळेवर होतात। इथे माझी छान अशी देवपूजा ही पूर्ण झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान रांगोळीपासून ते देव घासण्यापर्यंत संपूर्ण आवरलेलं आहे। आज गुरुवार आणि अमावस्या दोन्ही असल्यामुळे मी उंबऱ्याला हळदीचं लेपन बनवत आहे। हळदीचं लेपन हे गुलाबजल आणि गोमूत्र यामध्ये बनवायचं असतं। हळदीचं लेपन करून झालं, रांगोळीही काढली। आता स्वयंपाकाची वेळ झाली होती, त्यामुळे मी जे बटाटे उकडून घेतले होते त्याचीच मी भाजी बनवणार होते। भाजी अगदी सोपी आहे। कढाईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी घालून छान तडतडू दिले व एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घातला। त्यामध्ये आवडत असेल तर 1 हिरवी मिरची घालायची, त्यामुळे टेस्ट छान येते। त्याचबरोबर कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा। लवकर मऊ व्हावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा व टोमॅटो लवकर एकजीव होतात व छान मऊही होतात। इथे टोमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं। तुम्हाला जो मसाला घालायचा आहे तो मसाला, अर्धा चमचा हळद व उकडून घेतलेले बटाटे घालायचे। ही भाजी अगदी झटपट तर होतेच होते, त्याचबरोबर खायलाही खूप छान लागते। तुम्ही यामध्ये थोडासा सांबर मसाला जरी घातला तरीही चालेल। ही भाजी खायला खूप छान अप्रतिम अशी होते। इथे माझी भाजी बनवून झालेली होती। आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हतं म्हणून मी कोथिंबीर घातली नाही। 5 ते 6 मिनिट याला छान उकळवून घ्यायचं, म्हणजे भाजी छान दाटसर होते। आता इथे आमच्या पिल्लूला उठवण्याची वेळ झाली होती, कारण शाळेचाही टाईम होत आलेला होता।
त्याला उठवलं आणि तो त्याचा आवरेपर्यंत मी त्याचा टिफिन भरून घेतला. टिफिनमध्ये बटाट्याची भाजी, चपाती असा टिफिन दिला होता. त्याला शाळेत सोडवल्यानंतर माझ्याकडे निवांत असा वेळ होता, म्हणून मी माझ्यासाठी छान असा चहा बनवून घेतला. चहा उकळेपर्यंत मी किचन ओट्यावरील पसाराही आवरून घेतला होता. चहाची वेळ ही माझी सगळ्यात फेवरेट वेळ असते, कारण तेव्हाच मी निवांत अशी बसलेली असते. इथे माझा चहा बनवून तयार होता. छान असा चहा घेतला आणि मग दुसऱ्या कामांना सुरुवात केली. ते मी सर्व भांडे होती तेवढे घासून घेत होते, कारण यानंतर मला आजचं मेन काम म्हणजे दिवे साफ करायचे होते. म्हणून मी अगोदर पटापट अशी भांडे घासून घेतली. सगळी कामं झाली आणि किचन ओटा जर अस्वच्छ असला तर असं वाटतं की संपूर्ण घर असं कामाने भरलेलं आहे. त्यामुळे सर्वात आधी मी किचन ओटा साफ ठेवते, म्हणजे अगदी मनाला छान वाटतं. भांडे घासायचं काम हे सर्वात जास्त कंटाळवाणं असतं, पण ते प्रत्येक बाईला करावंच लागतं. स्वयंपाक करतेवेळी तर वाटतं की अगदी थोडेसेच भांडे वापरलेले आहेत, पण भांडी घासतेवेळी अख्खं बेसिन भरलेलं असतं. या गोष्टीला बऱ्याचशा बायका रिलेटही करत असतील. चला, इथे भांडे घासून झालेले आहेत. समोर एक दिवा बघून तुमच्या लक्षात आलेलं आहे की आता मी काय करणार आहे. संध्याकाळी दीपपूजन करायचं असल्यामुळे मी ते सर्व दिवे काढून स्वच्छ असे घासून घेणार आहे. माझ्याकडे भरपूर असे काही दिवे नाहीत, पण जेवढे आहेत तेवढे घासून पुसून छान स्वच्छ करून ठेवायचे आहेत. आता हे दिवे असेच तर घासता येणार नाहीत, म्हणून मी याला पूर्ण खोलून असे वेगवेगळे पार्ट करून घासणार आहे, म्हणजे ते अगदी छान असे घासले जातात. इथे पाहू शकता प्रत्येक दिवा हा फोल्ड होत असतो. भरपूर दिवसापासून वापरले नसल्यामुळे त्यामध्ये 1-2 कॉक्रोचेसही झालेले होते. म्हणजे मी हे दिवे डेली वापरत नाही. डेली वापरातले दिवे वेगळे आहेत, ते मी कालच स्वच्छ करून ठेवलेले होते. आता हे दिवे असे डायरेक्ट घासण्यापेक्षा याला थोडंसं गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिट ठेवायचं, म्हणजे दिवे अगदी लवकर आणि पटापट स्वच्छ होतात. म्हणून मी ते पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे दिवे 5-10 मिनिट भिजत ठेवलेले आहेत. 10 मिनिट भिजत घातल्यानंतर मी ते पितांबरी घेतलेली आहे. दिवे मी पितांबरीने स्वच्छ करून घेते. हाताने न करता अशा ब्रशने जर साफ केलं तर ती जी पितांबरी असती ती नखांमध्ये बसत नाही, व नखांमध्ये बसल्यानंतर ते जायलाही खूप दिवस लागतात. म्हणून मी ते ब्रशने दिवे साफ करून घेत आहे. ब्रशनेही अगदी छान असे दिवे साफ करून होतात. इथे सर्व दिवे अगदी छान स्वच्छ अशी साफ करून झालेली आहे. त्यानंतर मी किचन ओटाही असा अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे. इथे दुपारची सर्व कामे आवरून झालेली होती. मग संध्याकाळी मी ते दीपपूजनाची तयारी सुरू केली. त्यासाठी चौरंग ठेवला व बाजूने छान अशी रांगोळी काढून घेतली. चौरंगावर फुलाच्या पाकळ्या पसरवून घेतल्या. दीपपूजन करण्याचं हे माझं दुसरंच वर्ष आहे, त्यामुळे याची सविस्तर माहिती माझ्याकडे एवढी नाही, पण मला जशी जमते, जे मी पाहिलेलं आहे तेवढं मी करते. आता या फुलांच्या पाकळ्यावर जे दिवे आपण तयार करून घेतलेले आहेत ते ठेवायचे. मी सुरुवातीला जो मोठा दिवा होता तो ठेवला, त्यानंतर त्यापेक्षा जे छोटे होते ते ठेवले. असे करत सर्वात छोट्या दिव्यापर्यंत असे छान सजवून घेतले व त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून छान अशी त्याची पूजा केली. फुलं वाहिली व दिवे लावून घेतले. इथे माझ्याकडे 7 दिवे होते. या सर्व दिव्यांची छान अशी पूजा केली. या दिव्यांबरोबरच मी कणकीचेही 5 दिवे बनवून घेतले होते, कारण या दिव्यांची पूजा केल्यानंतर आरती करण्यासाठी कणकीच्या दिव्याचा वापर होतो व त्याच दिव्यांनी मुलांचं औक्षणही करायचं असतं. त्यामुळे मी ते 5 कणकीचे दिवेही बनवून घेतले होते. छान अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर आरतीही केली व पिल्लूलाही आरती करायला लावली. असं काहीसं मी दीपपूजन केलेलं आहे. तुम्ही दीपपूजन करता का नाही हे कमेंट करून सांगा, व करत असाल तर कशा पद्धतीने करताय हेही मला आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मात्र विसरू नका. दीपपूजन झाल्यानंतर मी इथे नैवेद्यासाठी शिरा बनवून घेतलेला आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे शिरा बनवून तयार झालेला आहे. मी देवाला नैवेद्यही दाखवला. रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं मेथीची भाजी, चपाती, भात, शिरा, त्याचबरोबर चिवडाही होता. असा काहीसं जेवण केलं. असा काहीसा आजचा माझा दिवस होता. चला इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.